छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी सन्माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांनी अँटी नार्कोटिक सेल याची स्थापना केलेली आहे। शहरामधले NDPS विक्री बटन असेल, गांजा असतील, सिरप असतील, वेगवेगळ्या प्रकारचे चरस किंवा जे पण गुंगीकारक औषधं आहेत किंवा नशेचे पदार्थ आहेत ज्याची विक्री करणारे गुन्हेगार आहेत, वाहतूक करणारे गुन्हेगार आहेत, यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून विशेष त्यांचे इंट्रोगेशन करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयात इंट्रोगेशन फॉर्म भरून त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन त्यांना सोडलेलं आहे। अँटी नार्कोटिक सेल बाबत फक्त गुन्हेगारांवर कारवाई तर सातत्यानं केली जाईल, त्याच्यासाठी एक विशेष नंबर पोलीस आयुक्त साहेबांनी जारी केलेला आहे 95 290 190 61 9529019061 या नंबरवर कुठलाही नागरिक NDPS संदर्भातली जी काही माहिती असेल, कोणी अवैध विक्री करत असेल, कोणी सप्लाय करत असेल, कोणी लहान मुलांना त्याचं व्यसन लावत असेल, कोणी सार्वजनिक ठिकाणी त्याचं टोळीनं ते सेवन करत असेल ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे, अशा प्रकारचे कुठलीही तक्रार असेल तर त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, टेक्स्ट मेसेज करू शकता। त्याच्यावरती येणारा नंबर किंवा कॉल किंवा त्या व्यक्तीचं नाव हे पूर्णपणे गोपनीय राहील। तो क्रमांक अत्यंत लिमिटेड लोक हँडल करत आहेत। आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही याची विशेष काळजी पोलीस आयुक्त साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील येत आहे। आत्तापर्यंत NDPS पथकाकडून 3 वेगवेगळ्या कारवाया झालेल्या आहेत, यापुढेही कारवाई चालू राहणार आहे। याचबरोबर कारवाईसोबतच जे गुन्हेगार आहेत ज्यांना काही कारणामुळं त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळं असे गुन्हे केले होते, काही रोजगार नसल्यामुळं केलं होतं, तर अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या NGOंनी पुढाकार घेतलेला आहे। पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या NGO साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग देऊन काही काम देता येते का वगैरे, अशा रिफॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील NC सेल या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत। वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे आणि माध्यमांनी देखील याच्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे। याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की लहान मुलांना बऱ्याच ठिकाणी वापर केलं जातं, लहान मुलांनाही विक्री केली जाते किंवा लहान मुलांकडून विक्री केली जाते, तर त्याच्याबरोबर मध्ये NDPS कायद्यासोबतच ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट कायद्यानुसार देखील कठोर कारवाई त्याच्या ठिकाणी होईल आणि त्या संबंधित पालकांना देखील जर त्यांचा दोष आढळला तर त्यांना देखील त्या ठिकाणी आरोपी करण्यात येईल। शहरातील कोणते परिसर ज्या ठिकाणी असे डार्क स्पॉट बरेच आयडेंटिफाय झालेले आहेत। मोकळ्या जागा ज्या असतात किंवा नाले जे असतात अशा ठिकाणी बरेचसे लोक बसतात, ओपन ग्राउंड्स असतात, तर त्या सगळ्या ठिकाणी NC सेल हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे। सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा असं संयुक्तिक ही मोहीम आहे आणि सगळीकडून ही कारवाई आम्ही चालू ठेवणार आहोत आणि ज्याला कुणाला याच्या संदर्भात माहिती द्यायची असेल किंवा इतर प्रकारे या NGOच्या कार्यात काही सामील व्हायचं असेल तर त्यांनी देखील NC सेलला संपर्क साधलेला आहे आणि माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार कुठलाही गुन्हा दाखल होताना पूर्ण त्याची चेन जी आहे, म्हणजे कुठून आणतो, कोणाकोणाला देतो, कशा प्रकारे विक्री करतो, हे संपूर्ण चेन निष्पन्न करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। त्यानुसार कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण 5 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि MIDC वाळूज पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे। यामध्ये एक झिरो पोलीस आहे, त्याचा काय रोल आहे? एक आलेले आहे की काही पोलिसांचा गैरवापर नावाचा जर त्यानं केलेला असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येईल। अनेक अशा कारवाईसाठी किंवा पोलीस स्टेशन अंतर्गत झिरो पोलीसचा वापर होतो, त्या संबंधित काय नाही, झिरो पोलीस अशी कुठली संकल्पना कायद्यामध्ये नाही आहे आणि असं जर पोलिसांचा गैरवापर कोणी पब्लिकमध्ये करत असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येईल। सर्वात गुन्हेगारांची शाळा भरवण्यात आली होती, काय सांगतो? आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालयामधील जेवढे आपले रेकॉर्डवरील NDPS, त्याच्यामध्ये मग गांजा, चरस, बटन, सिरप असे विक्री करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना आम्ही इंट्रॉगेशनसाठी या ठिकाणी बोलवलं होतं। त्या सर्वांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। आपल्या शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर गुन्हे करतात असं दिसून येतं, तर त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या सर्वांना समज देण्यात आलेली आहे। आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये अँटी नार्कोटिक सेलसुद्धा सुरुवात झालेला आहे। PI गीता बागवडे मॅडम त्याच्या सेलच्या प्रमुख आहेत, त्यांच्याकडे स्टाफसुद्धा आहे
या NDPSच्या अनुषंगानं विशेष कामगिरी करण्यासाठी हे पथक तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत NDPSचे जे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत. इथून पुढं जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा NDPSच्या रिलेटेड कुठलेही गुन्हे केले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंतच थांबणार नाही, तर त्यांची विक्री करणारी जी मूळ पूर्ण चेन आहे, जे पूर्ण सप्लायर आहेत सुरुवातीचे, तिथपर्यंत आमचा तपास होईल आणि सर्वच्या सर्व याच्यामध्ये आरोपी होतील याची आम्ही निश्चितच खातरजमा करू आणि इथून पुढं शहर पोलीसच्या वतीनं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल. अशाच नागपूरमध्ये ते अशाच पद्धतीनं हा पाडणारा केला होता, मात्र त्या ठिकाणी घटना कमी झालेल्या नाही, आपल्या ठिकाणच्या घटना निश्चितच कमी होतील याचा आम्हाला विश्वास आहे. किती वर्षातल्या कारवाया करून आज हे जे गुन्हेगार आहेत किती वर्षातले? मागच्या 10 वर्षातील रेकॉर्ड आम्ही काढलेला आहे. त्याच्यावर जास्त गुन्हे तर असे आम्ही काही त्यांची टॉप लिस्ट सुद्धा तयार केलेली आहे, त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष ठेवून आहोत. गंभीर गुन्हेगारी हे स्पेशल NDPSचे आरोपी आहेत, त्याच्यावरती NDPSचे गुन्हे दाखल आहेत. आता मागील 10 वर्षापासून आहे. परंतु आता कारवाईवरती सातत्य राहणार आहे कसं? निश्चितच आमचा अँटी नार्कोटिक सेलचा एक नंबर आहे, विशेष नंबर, तो सुद्धा आम्ही सर्वांना पब्लिश केलेला आहे. कुठल्याही नागरिकाला किंवा कुणालाही त्याच्याविषयी काही माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल तर त्या नंबरवरती मेसेज करू शकतात किंवा कॉल करून ते कळवू शकतात. त्याच्यावरती 100% कारवाई होईल. आता आपण नंबर दिला होता, त्यानंतर आता प्रोत्साहन मिळालेले आहे कार्यक्रम. हे सातत्य आता यांना पण तुम्ही सूचना दिली गुन्हेगारी सोडून व्यवस्थित अगदी पाणी झाली पाहिजे, परंतु यांनी पुन्हा जाऊन असे व्यवसाय करू नये. सगळीकडे नोंद असते, आपण कारवाई करणार. 100% त्यात कारवाई होणार आणि जास्तीत जास्त कडक कारवाई होणार.